संजय शेठ म्हात्रे यांच्याकडून या अनाथाश्रम मुलांसाठी ब्लँक चेक देण्यात आलेला आहे। म्हणजे रक्कम आयोजक भरतील, किती रक्कम भरायची ती एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे संजय शेठ म्हात्रे यांच्यासाठी। मित्रांनो धन्यवाद साहेब, मनाच्या अंतःकरणापासून आपला आभार मानतो की आज आपण काही दिलंय तर जे द्यायचं आहे ते आयोजकांनी त्याच्यावर कॅश टाकायची आहे। मी ॲडव्होकेट समीर म्हात्रे साहेबांना विचार करेन की त्या चेकवर आता तुम्ही कॅश भरायची आहे आणि घेऊन चालतोय चंदू शेट्टे सरांसमवेत मैदानावर। सर काय म्हणाल? तर नक्कीच मला सिद्धेश ट्रॉफी आठवते, ज्या वेळेला साक्षी एंटरप्राइजेसचा संघ आणि सतीश म्हात्रे सर त्या ठिकाणी आले होते आणि माझ्यामध्ये कृष्णाच्या विकेटसाठी वगैरे आणि भरपूर प्राइज त्या ठिकाणी होते आणि ओळेगावचीच ती स्पर्धा होती। एका विकेटसाठी 10,000चं पारितोषिक होतं। तर जावेद मॅचच्या दिशेने क्रिकेट प्रेमी आहेत आणि माझ्या मते क्रिकेट प्रेमी रायगडमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेची ती खासियत आहे प्रतापराव देशमुख साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा क्रिकेटचा स्पर्धा आणि महेश सर आता हा सामना जसजसा पुढे जाईल वातावरण आणखी तापेल आणि पारितोषिकांची रक्कम देखील वाढेल। जावेद मॅचच्या दिशेने आकाश तारेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। रायगडचे आणबान शान म्हणून ओळखला जातो आणि मागील 2 वर्षात जर पाहिलं तर खुल्या गटात देखील अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली। तो आकाश तारेकर संपूर्ण हिंदुस्थानातील बायकर मॅन आणि तो संघाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। केंद्रबिंदू तो देखील असणार आहे। तर औलख ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रल्हाद हसुराम म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले। त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं। सतीश शेठ म्हात्रे आपणास या ठिकाणी बोलवतायत सर। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम देखील राबवण्यात येतोय। तुमची सर्वांची साथ, अनाथ गोरगरिबांना मदतीचा हात आणि त्याच्याद्वारे म्हणजे सीड चॅरिटेबल ट्रस्ट साठी मदतीचा ओघ सुरू आहे मी रिव्हॉल्सर म्हणेन आणि त्याचबरोबरीने खूप मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येते आणि आज आणि उद्या अजूनही आव्हान असणार आहे याच प्रकारच्या मदतीची। म्हणजे नुसती क्रिकेटची स्पर्धा नाही तर एक सामाजिक कार्य उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून राबवला जातो। चला मॅचला सुरुवात करायची आहे। या अगोदरचा सामना जर पाहिला साक्षी एंटरप्राइजेस कडून दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर मुंबईत देखील हा संघ आम्ही सातत्याने साक्षी एंटरप्राइजेसच्या नावाने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहत असतो। म्हणजे पावसाळी क्रिकेटच्याही असतील आणि खुल्या गटातील देखील असेल तर त्यांच्या माध्यमातून दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर पाहूयात आजच्या रात्रीत कोण जिंकणार आणि त्याच्यासाठी जर पाहिलं तर चारही बाजूने प्रेक्षकांची प्रचंड गर्दी। थंडी आहे परंतु ही थंडी सर्व बाजूला ठेवली आहे कारण आज सर्वांना मॅचेस पाहिजेत। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। एका बाजूला असेल थॉमस डायस दहिसरचा खेळाडू ज्याने मात्र मागील 2 वर्षाच्या कामगिरीत मागील 2 वर्ष जर पाहिलं तर खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई टेनिस क्रिकेट मधील ही 2 मुंबईची वादळं, एक कुर्ला नेहरू नगरचा तर एक दहिसरचा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय। तर पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी या दोन्ही खेळाडूंची राहते। फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले आहेत सुयोग स्पोर्ट दापोली संघासाठी तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत। चित्तथरारक मॅच या अगोदर आपल्याला पाहायला मिळाली। पंचांचा इशारा येतोय सामना सुरुवातीचा। तुषार रणदिवे वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन पुण्याचा हा एक युवा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे। फलंदाजी देखील तेवढीच चांगली करतो। गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय। तर पाहूया गोलंदाजी मार्कवर तुषार रणदिवे तर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल थॉमस डायस सुयोग स्पोर्ट दापोलीसाठी। एका बाजूला सुयोग स्पोर्ट दापोली तर दुसऱ्या बाजूला साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी। या 2 बलाढ्य संघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। चित्तथरारक सामना जरूर असणार आहे कारण दोन्ही संघांची स्टार कास्ट जर पाहिली तर महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील दोन्ही संघांमध्ये धुरंधर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आज या मॅचच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवर केलं गेलेलं हे आक्रमण। चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांची। एकच बाई आमचा चिक्या बाई होता दापोली गावामध्ये। आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये। आमच्या चिक्या बाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये। एकच बाई
पहिल्या चेंडूवर म्हणजे या मॅच मध्ये काय असणार आहे आपला आगाज या ठिकाणी करतोय तो फलंदाज थॉमस डायस. का जबरदस्त फॉर्मात आहे हा खेळाडू. दहिसरच्या या खेळाडूने सध्याच्या घडीला का सर्वांची मनं जिंकली आहेत त्याचं उत्तर देतोय पुन्हा एकदा. एक जबरदस्त फटका या ठिकाणी मॅन फ्रॉम दहिसर थॉमसच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. थॉमसच्या बॅटमधून तुषार रणदीपच्या वर केलेले 2 जबरदस्त हल्ले आपण या ठिकाणी पाहिले. पहिल्या 2 चेंडूवर धाव फलक जाऊन पोहोचतोय तो 12 धावांवर. बॅक टू बॅक लगावलेले 2 षटकार थॉमसच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. तुषार रणदिवे एक वेगळी रणनीती कदाचित तुषारच्या रूपात आखली होती कर्णधाराने, परंतु पहिल्या 2 चेंडूवर मात्र ती रणनीती उद्ध्वस्त केली आहे फलंदाजाने. या ठिकाणी मात्र कमबॅक केलं जात आहे ते गोलंदाजाकडून. चांगल्या ठिकाणी चेंडू टाकला जातोय. त्याचबरोबरीने या चेंडूवर थांबवलं जात आहे थॉमसला. चेंडू फिरवण्यामध्ये देखील यशस्वी झालाय हा गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाजावर आक्रमण केले गेली, परंतु तदनंतरचे 2 चेंडू तुषार रणदिवेचे आहेत. दोन्ही चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या. पहिला चेंडू गुड लेंथवर, तदनंतरचा चेंडू शॉर्ट ऑफ गुडले स्पॉटवर आणि दोन्ही चेंडू वळवले यष्टीरक्षकाच्या आदेशाने. आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळला जातोय. अतिशय सुरेख फटका. सीमारच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो का पाहिजे. क्षेत्ररक्षक चेंडूवर ओ हो लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. संदीप राठोड आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय चपळतेने त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. ओमकार देसाई आणि थॉमस डायस दोघे 3 धावा धावून पूर्ण करतायत. पहिला 2 चेंडू षटकार, तदनंतर 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत आणि तदनंतर रिव्हर्स स्ट्रोक थॉमस कडून खेळला गेला. चांगला फटका जरूर होता, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संदीप राठोडचं. आणि परंतु 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत या दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर हा धावफलक जाईल. आजची रात्र ही ऐतिहासिक असणार आहे या ओवळे गावासाठी, कारण नामवंत संख्या या ठिकाणी तर पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबरीने मदतीचा ओघ सुरू आहे आपण अनाथ आश्रमासाठी, अनाथालयासाठी. आणि एक नवीन पायंडा असेल किंवा नवीन उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ओमकार देसाई चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, परंतु हातात जातोय. कव्हरच्या क्षेत्रात मारला गेला हा फटका. ओमकारला बांधून माघारी परतावं लागेल. यश मिळतंय तुषार रणदिवेला. बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर गाडी वागणं तयाच हाय फाय आहे. वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय. इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय. इनामपुरीचा सतीश भाई. तर दोन्ही संघ मालकांचे माझ्या मते गाणे देखील आहेत, तर हार्दिक असं स्वागत असेल. यश मिळतंय मात्र या ठिकाणी डीजे मॅडी मात्र त्यासाठी हुशार आहेत आणि त्यासाठी ते रायगडमध्ये प्रसिद्ध आहेत. ओमकार देसाई बाद होत आहेत आणि ओमकार देसाईची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने श्रेयस इंदुलकर मुलुंड नवघर. पहिला धक्का बसतोय तो मात्र सुयोग स्पोर्ट्स दापोलीला. पहिलं यश मिळतंय सतीश नक्कीच या ठिकाणी साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाला मिळालेले यश कुणाच्या रूपात आहे. ओमकार देसाईच्या रूपात ते यश आहे, कारण ओमकार देसाई देखील तेवढाच धडाकेबाज फलंदाज आहे, परंतु ओमकारला या ठिकाणी मिळालेले ओमकार बाद झालाय आणि तुषार रणदिवे मात्र या ठिकाणी यशस्वी ठरतोय शेवटच्या चेंडूवर. म्हणजे पहा हिरवालसर पहिल्या 2 चेंडूवर जर पाहिलं तर त्याच गोलंदाजावर हल्ले चढवले होते, परंतु त्या गोलंदाजाने तदनंतर लाईन अँड लेंथवर गोलंदाजी केली आणि चांगली गोलंदाजी केल्यामुळे पर्यायाने यश देखील त्याला मिळालं. पहिल्या षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 15 धावा धावफलकावर होत आहेत. 6000च्या वर प्रेक्षक आता देखील सामन्याचा युट्यूबच्या द्वारे आनंद घेत आहेत. त्याही सर्व प्रेक्षकांचा हार्दिक असं स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच नेक्सस ट्रॉफी मध्ये माननीय श्री प्रतापरावजी देशमुख साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून असणारी ही क्रीडा स्पर्धा. तर गोलंदाजी मार्कवर मला अजूनही सिद्धेश ट्रॉफी आठवते आणि त्यावेळेला अभिजित दुधेची गोलंदाजी आठवते. तोच अभिजित दुधे महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबवरचा रनअप घेणारा गोलंदाजांपैकी एक. अहमदनगर एक्सप्रेस अहमदनगरचा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय या नामवंत स्पर्धेमध्ये, अर्थातच नेक्सस ट्रॉफीमध्ये गोलंदाजी मार्कवर अभिजित.
थॉमससाठी टाकला गेलेला चेंडू पिचिंग झाल्यानंतर काहीसा कमी गतीने शरीराचा वेध या ठिकाणी घेतला जातोय. पंच घोषित करतायत लेग बाईच्या स्वरूपातील ही धाव घोषित करतायत उदय तांडेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात कित्येकदा उभे ठाकलेले आहेत. अर्थातच सुयोग स्पोर्ट दापोली म्हटलं तर एसपी आणि रायगड एकत्रित खेळताना आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी अर्थातच डिंग डॉंग पुणे या नावाने देखील हा महाराष्ट्रातील बलाढ्य संघ ओळखला जातो. म्हणजे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात कित्येकदा उभे ठाकलेले आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ देखील माहिती आहे. परंतु तारे मैफिल दोन्ही संघात आहे. तर कोण जिंकणार अटीतटीची लढत जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे, जशी या अगोदरच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. अभिजित दुधेचा हा चेंडू. अभिजित दुधेच्या गोलंदाजचं वैशिष्ट्य आहे चेंडू कट तर करतात परंतु थोडंसं दूरवरून चेंडू कट करण्याची त्यांची एक आगळीवेगळी शैली आहे. आणि याची शैली मात्र त्यांना महाराष्ट्रातील अव्वल गोलंदाजांमध्ये नेऊन बसवते. आणि हा चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या पाहायला मिळतोय. अभिजित दुधेच्या माध्यमातून थांबवण्यात यशस्वी झाले फलंदाजाला. श्रेयस पुन्हा एकदा अभिजित दुधेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. श्रेयस इंदुलकर सारख्या फलंदाजाला थांबवण्यात यशस्वी झाले ते अभिजित दुधे. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक लांबच लांबवरचा असणारा रणअप आणि त्याच रिदम मध्ये गोलंदाजी आणि नुसती गोलंदाजी नाही तर कट चेंडू कट करण्याची क्षमता त्यांच्याकडे मात्र जबरदस्त ठासून भरलेली आहे. पाहूया टेनिस बॉल क्रिकेट मात्र सध्याच्या घडीला आपण खूप मोठ्या स्तरावर खेळताना पाहायला मिळतं. या चेंडूवर देखील चेंडू कट करण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेतली गेली. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय. अभिजित दुधेला मिळालेलं यश मिळतंय साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीला. तर प्रल्हाद म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी ओळेगावचे आगमन झाले आहे. हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या षटकात जर पाहिलं तर आक्रमण केली गेली, हल्ले चढवले गेले, परंतु दुसऱ्या षटकात अभिजित दुधेचा तिखट मारा कुठेतरी फलंदाजांना थांबवतोय आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा दोन माघारी परतावं लागतंय. श्रेयस इंदुलकर यांना ओमकार देसाई अगोदर माघारी परतले, तदनंतर श्रेयस इंदुलकर आणि त्यांची जागा घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील हा खेळाडू आणि त्याचबरोबरीने डी.वाय. पाटील आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रणजी संघाचं देखील त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. योगेश पवार फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. ग्रामीण क्रिकेटचा खूप मोठ्या प्रमाणावर थरार आपल्याला पाहायला मिळतो या रायगड जिल्ह्यामध्ये. आणि त्याचबरोबर अलीकडच्या कालावधीमध्ये खुल्या गटातील स्पर्धा देखील एक दिवस का होईना परंतु खुल्या गटातील स्पर्धा, कारण या खुल्या गटातील स्पर्धा देखील अलीकडच्या कालावधीमध्ये रायगड गाजवतोय. नक्कीच महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि भारताच्या बरोबरीने भारताच्या बाहेर जाऊन देखील रायगडने आपली छाप म्हणजे ग्रामीण क्रिकेट आता केवळ ग्रामीण राहिलं नाही, ते इंटरनॅशनल पर्यंत पोहोचलंय. अभिजित दुधेचा हा चेंडू आणखीन एक सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अभिजित दुधे का निर्णायक आहे आणि त्याला ओळेगाव कदाचित जास्त लकी असावं. आणखीन एक यश मिळतंय अभिजित दुधेला. यश मिळतंय साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीला. तर एकामागोमाग एक फलंदाज माघारी परत आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये 2 हल्ले तर जरूर चढवलेत, परंतु तदनंतर जी कामगिरी जर पाहिली तर गोलंदाजांनी वर्चस्व प्रस्थापित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. नवीन फलंदाज राज मैदानात उतरेल, ज्या राजने आजच्या दिवसातच म्हणजे 6:15 वाजता सामना तो पार पडला होता पुण्यामध्ये खराडी या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी अप्रतिम अशी कामगिरी केली गेली होती.
कांदिवली चारकोप परिसरातील असणारा हा खेळाडू उदयनमुख खेळाडू आहे, परंतु आजच या खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली आहे. संध्याकाळच्या सत्रात पाहूया आज रात्रीमध्ये कशा प्रकारची हा राज कामगिरी करतोय. हा मात्र ओवळे गावामध्ये, पनवेलमध्ये, रायगडमध्ये अपेक्षा मात्र त्याच्याकडून जरूर करण्यात येणार आहे, कारण आता गरज आहे फलंदाजी ते देखील. कारण दुसरं षटक जर पाहिलं अभिजित दुधेच्या माध्यमातून आतापर्यंत सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलंय. ट्रिकची संधी मात्र असणार आहे. अभिजित दुधे अतिशय लयबद्ध गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय आणि केवळ वेगवान गोलंदाजी न करता चेंडूला वळवतोय आणि अर्थातच फलंदाजाला रीड करून गोलंदाजी करतोय. तो मात्र अभिजित दुधे. अहमदनगर ते ओळेगाव हा पल्ला मी का गाठलाय आणि त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अभिजित दुधेच्या रूपात ज्या पद्धतीची त्याची गोलंदाजी राहिली आतापर्यंत या षटकामध्ये. आज पहिल्या चेंडूवर आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर भिरकावून देतोय तो फलंदाज राज. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो, आया है राजा के संग संग झूम लो. तर राजचं मैदानातील आगमन कुठेतरी जी पडझड सुरू होती ती पडझड राजने थांबवली आहे आणि अभिजित दुधेचं षटक जर पाहिलं तर या षटकात 5 धावा आलेल्या आहेत. 2 नक्कीच महत्वपूर्ण असे विकेट देखील त्याने घेतले आणि मागील षटकाच्या तुलनेत हे षटक चांगलं म्हणावं लागेल. 2 षटकांची समाप्ती होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती. प्रति षटकागणिक 10च्या सरासरीने 20 धावांवर हा धावफलक जातोय. पाहूया गोलंदाजीसाठी आता मात्र कुणाला आमंत्रित केलं जात आहे. आणखीन एक गोलंदाज जो महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांच्या पंक्तीत जो गोलंदाज जाऊन बसतो, ज्याने आपल्या वेगाच्या जोरावर फलंदाजाच्या उरामध्ये धडकी भरायला लावली आहे, असा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येईल. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले गावचा सितारा गोलंदाजी मार्कवर विजय पावले. गेल्या 3 वर्षाचा कालखंड जर पाहिला या गोलंदाजाने देखील भारतात आणि भारताच्या बाहेर जाऊन आपल्या गोलंदाजीच्या जोरावर खूप चांगली कामगिरी केली आहे. तर पाहूया समोर जर पाहिलं तर बहरात असणारा थॉमस डायस, जो देखील मात्र सर्वोच्च फॉर्मात आता सध्याच्या घडीला सुरू आहे. दैसर बॉईज हा त्याचा मूळचा संघ बिपिन जटाके यांचा आणि तदनंतर जर पाहिलं तर मोठमोठ्या संघांमध्ये देखील या स्पर्धा खेळताना आपण पाहतो याच थॉमस डायसला. तर हे चांगलं युद्ध रंगेल, कारण नव्याने चाललेला राज त्याच्या बरोबरीने थॉमस. तर गोलंदाजीसाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांपैकी एक विजय पावले. नेक्स्ट ट्रॉफी विजय पावलेचं स्वागत केलं जात आहे मोठ्या फटक्याच्या माध्यमातून. थॉमसच्या बॅट मधून आलेला हा फटका जातोय सीमारेषा पार. तर मोठा फटका लगावला जातोय. कधी फलंदाजांच्या बाजूने क्रिकेट जाते, कधी गोलंदाजांच्या बाजूने क्रिकेट जाते, कधी साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीच्या बाजूने जाते, तर कधी सुयोग स्पोर्ट दापोलीच्या बाजूने. आणि संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. परंतु क्रिकेटच्या माध्यमातून आम्हाला आनंद जरूर या ठिकाणी मिळणार आहे. परंतु कोणता संघ विजयी ठरणार या बिग फाईट मध्ये, तर थॉमसच्या बॅटमधून आलेला आणखीन एक षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. विजय पावले थॉमस साठी. चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, झेल मात्र होऊ शकला नाही आणि धावबाची संधी या ठिकाणी जरूर होती. धावबाद होता होता देखील बचावले. दुसरी धाव देखील घेतली जाते या ठिकाणी. पहा काय चपळता दाखवली आहे. पॉइंटच्या दिशेने मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर असफल झाला. तदनंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तोही असफल झाला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झालं. थॉमस बचावलाय. थॉमसचं मैदानावर राहणं आवश्यक आहे ते सुयोग स्पोर्ट दापोलीसाठी आणि तेच मात्र त्याच्या समर्थकांनी मात्र कुठेतरी याच ठिकाणी आयचं वाटलं असणार आहे, कारण थॉमस बचावलेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 धावांवर हा संघाची धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. बिग फाईट. प्रत्येक क्षणोक्षणी मात्र गणित बदलणार आहेत या सामन्यामध्ये. प्रत्येक विकेट, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, चेंडू महत्वाचा आहे आणि तो प्लॅनिंग करून टाकला देखील जाणार आहे. थॉमस कावरच्या क्षेत्रात लाजवाब स्ट्रोक थॉमसच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक खणखणीत फटका थॉमसच्या बॅटमधून चौकार. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या भाई
आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहर. थॉमस एक जीवतांतर मिळालं, परंतु तदनंतर मात्र थॉमस आपल्या रंगात येऊ लागलाय कव्हरच्या दिशेने. केवळ म्हणजे तुम्ही प्रत्येक फटक्या पहा, काही स्क्वेअर लेगला खेळलेत, काही समोरच्या दिशेने, काही कव्हर्सला खेळलेत. या चेंडूवर मात्र विजय पावलेने आपला वेग दाखवला. या चेंडूला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर टोलीबाजी करण्याचा प्रयत्न थॉमसचा आतापर्यंत तर राहिलाय. पाहूया विजय पावले. हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात याही अगोदर कित्येक वेळेला आलेले आहेत. काही वेळा थॉमस यशस्वी झाला असेल तर काही वेळा विजय, परंतु आज कोण यशस्वी होणार, कारण मानाची स्पर्धा आहे. या ठिकाणी विजयी होण्यासाठी मात्र दोन्ही संघ बराचसा लांबवरचा प्रवास करून देखील पोहोचलेले आहे तिकडे. व्हेरिएशन जरूर या ठिकाणी केलं गेलं. ही खासियत आहे या गोलंदाजाची. जेवढ्या प्रभावीपणे तो वेगवान चेंडू टाकतो तेवढ्याच मात्र प्रभावीपणे हळूवार पद्धतीचा चेंडू देखील टाकला जातो आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. अतिशय कमी गतीने टाकला गेला चेंडू. अपील करणं गरजेचं देखील आहे, परंतु पंचांवर अतिरिक्त दडपण आणू नये. धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. अतिशय कमी गतीने टाकला गेलेला चेंडू होता. ज्याप्रमाणे आपण विश्व क्रिकेटमध्ये शोएब अख्तरला पाहिलं, रशीद मलिंगाला पाहिलं, असे कित्येक गोलंदाज आहेत. वेगवान गोलंदाजी आणि त्याचबरोबरीने हळूवार पद्धतीचा चेंडू हे विजय पावलेचं अस्त्र आहे. या चेंडूवर त्याने कित्येक यश मिळालंय, कारण वेगवान गोलंदाजाकडून आपण स्लो गोलंदाजी अपेक्षित नसते, परंतु विजय पावलेकडे ते अस्त्र आहे आणि ते ब्रह्मास्त्र त्याने या ठिकाणी काढलं होतं. अपील देखील केलं गेलं, परंतु पंचांनी ते अपील फेटाळलंय. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता होईल. 32 धावांवर हा धावफलक स्थिरावलेला आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी सुरू आहे ते तिसरं. विजय पावले आणि थॉमस यांच्यामधील युद्ध रंगतंय ओवळे गावामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू जरूर, परंतु ऑनसाइडच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न झाला. एक धाव तर पूर्ण केली. क्षेत्ररक्षक तत्परतेने त्या ठिकाणी येतात, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. चांगलं युद्ध पाहायला मिळालं. काही चेंडूवर थॉमस जरूर यशस्वी झाला, परंतु काही चेंडूवर विजय पावलेने आपली गोलंदाजी आणि आपल्या गोलंदाजीची छाप या ठिकाणी सोडली. सर, या दरम्यान आपण पाहतोय की सिल्क चॅरिटेबल ट्रस्ट अनाथ आश्रम मुलांसाठी सौंदर्य महेश भगत वरचवले यांच्याकडून तब्बल 3000ची देणगी आहे. मी मनाच्या अंतःकरणापासून सौंदर्य महेश भगत यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सर, 3 षटकांची समाप्ती होती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 33 धावा, म्हणजे प्रति षटका गणिक 11च्या सरासरीने हा धाव फलक पुढे निघालेला आहे. ओमकार देसाई माघारी परतलेत, श्रेयस सिंदुलकर माघारी परतलेत, राज नव्याने फलंदाजीला मैदानात जरूर आलेत, परंतु थॉमस एका बाजूने जर पाहिलं तर जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. 12 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी सजवली आहे, ती मात्र थॉमसच्या माध्यमातून. तर अभिजित दुधे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आमंत्रित करण्यात आलंय. मागील षटक जर पाहिलं तर यश देखील मिळालं होतं आणि त्याचबरोबरीने मागील षटकामध्ये थॉमस डायसच्या अतिशय चांगली गोलंदाजी, म्हणजे केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. अभिजित दुधे पुन्हा एकदा रनअप जर पाहिलं तर माझ्या मते खेळपट्टीची लांबी आणि त्याच्यापेक्षा जास्त लांब किंचितचा रनअप या गोलंदाजाचा राहणार आहे. अभिजित दुधे थॉमस साठी. या चेंडूवर स्टेपआउट होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडूने हुलकावणी दिली. स्टेपआउट जरूर झाले, परंतु चेंडू हल्ला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. ही खासियत आहे या गोलंदाजाची, चेंडू वळवण्यामध्ये माहीर. या अगोदरच्या षटकात देखील तेच पाहायला मिळालं. थोडंसं दूरवरून चेंडू कट करण्याचे प्रयत्न आणि ते सातत्याने यशस्वी झाले ते अभिजित दुधेचे. अहमदनगरचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणणारा हा गोलंदाज अभिजित दुधे. आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी जाळं विणलं होतं, परंतु जाळं फाडून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. तर मुंबईचा थॉमस, नक्कीच बॉम्बेचा, आज या ठिकाणी मात्र आपल्या बॅट मधून एक रंग उधळतोय. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतोय. क्षेत्ररक्षकाकडून सुटलेला झेल यानंतर किती उपद्रव करतोय पाहायचंय थॉमस.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु माघारी परतावं लागतंय. यावेळेला अभिजित दुधेने चोख कामगिरी केली आहे. माघारी परतावं लागतंय ते थॉमस डायसला. तुम्ही कसा भाऊजी, कशी मी दाखवू तुमची महरजी, डीजे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे सिल चॅरिटेबल ट्रस्ट अनाथ आश्रमासाठी या ठिकाणी निधी जो काही फायदा होईल तो सर्व निधी या अनाथ आश्रमासाठी देण्यात येणार आहे. तर यासाठी ओवळ्या गावचे ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रल्हाद हसुराम म्हात्रे यांच्याकडून तब्बल 4000ची देणगी आली आहे. मी सर्वांना विनंती करतो की एकदा जोरदार त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. आणि समालोचन एवढं जबरदस्त आहे की सर्व समालोचकांसाठी त्यांनी 1000 रुपये दिले. धन्यवाद, आभारी आहे प्रल्हाद हसुराम म्हात्रे. धन्यवाद प्रल्हाद साहेब. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी थॉमस तर चांगली कामगिरी करून माघारी परतलाय. 15 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी करून थॉमस माघारी परतलाय. त्या 34 धावांच्या खेळीमध्ये काय होतं तर 4 षटकार होते आणि 1 चौकार सामावला होता. आणि नक्कीच लक्षात राहतील हे फटके. एक रिव्हर्स टिपचा स्ट्रोक पाहायला मिळाला, एक स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला, 2 समोरच्या दिशेने पाहायला मिळाले आणि कव्हर्सला मारलेला चौकार पाहायला मिळाला. तर नवीन फलंदाज सुनील चावरी फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला 39 धावांवर अभिजित दुधे हा यशस्वी गोलंदाज ठरलाय. त्याच्यावर तुम्ही जास्त वेळ हल्ले करू शकत नाही आणि केले तर त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू आहेत जे फलंदाजाला थांबवू शकतात. आणि हे चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य. रिव्हॉल्व सर, तुम्ही स्वतः देखील चांगले गोलंदाज राहिला आहात, कारण एखाद्या गोलंदाजावर प्रहार केला तर तदनंतरचा चेंडू वेगळ्या परिस्थितीचा असणं, वेगळ्या पद्धतीचा असणार, म्हणजे वैविध्यपूर्णता गोलंदाजाकडे असेल तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही फॉर्मॅटच्या क्रिकेटच्या, म्हणजे टेस्ट असू दे, वन डे असू दे, T20 असू दे किंवा आपल्याकडचं 5-6 षटकाचं क्रिकेट असू दे, कशातही यशस्वी होऊ शकतो. तर गोलंदाजाकडे वैविध्यता असणं गरजेचं आहे. परंतु फलंदाजाच्या यशाचं कारण एकाच पद्धतीचे फटके नाही तर मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करणारे फटके असावेत, तर तोही फलंदाज यशस्वी होऊ शकतो. परंतु आज या ठिकाणी उपस्थित झालेले फलंदाज, गोलंदाज नुसते त्यांच्या गावापुरते यशस्वी नाही झालेत, त्यांनी त्यांचा जिल्हा गाजवलाय म्हणून इथपर्यंत पोहोचलेत. अभिजित सुनील चावरीसाठी हा चेंडू काहीसा कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु ऑन साइडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली. कमी गतीने आलेला या चेंडूवर 1 धाव घेतली गेली. धावसंख्या 40 धावांवर जाऊन पोहोचते. राज पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील. कौतुक करावं लागेल आम्ही ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांचं देखील कौतुक करू, ज्या पद्धतीने या स्पर्धेच्या आयोजनामध्ये मोलाचा वाटा आहे. आणि वाढदिवसाचं औचित्य आहे प्रतापराव देशमुख साहेबांच्या. ही स्पर्धा अर्थातच नेक्सस ट्रॉफी आणि त्यासाठी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांसाठी मुंबईवरून देखील बरेचसे प्रेक्षक आलेत, कोणी ठाण्यावरून आलेत, कोणी उल्हासनगर, अंबरनाथ, त्या बदलापूर, त्याचबरोबर संपूर्ण रायगडामधून सर्वांचं स्वागत. या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झालाय. मोठा फटका. तर या ठिकाणी आता वेगळ्या रंगात जरूर आला होता फलंदाज राज, ज्याचा दिवस होता आणि रात्र देखील गाजवतोय राज. बड़ी है कमाल की आरूद वाली है पालकी, क्या टॉप है, शर्ट है, क्या मस्त जींस है, क्या तेज है, रेज है. राज या खेळाडूविषयी सांगेल, व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखल झालाय आजच्याच दिवशी. म्हणजे कालपर्यंत व्यावसायिक क्रिकेटमध्ये नाही, लोकल टीम मध्ये खेळत होता. आजचे दिवस त्याने पुण्याला जाऊन गाजवला. SP संघाला सेमीफायनल मध्ये नेलं. रात्री लगेच आज दुसरी व्यावसायिक स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि आपली छाप सोडतोय. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 44 धावांवर धावफलक जाऊन पोहोचतोय. तर राज एका बाजूला अभिजित दुधे सारखा एक धुरंधर गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला राज सारखा एक उदयनमुख खेळाडू. या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु हेही गोष्ट राजच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. जी हाँ, मैं हूँ खलनायक. राजच्या माध्यमातून एक आगळा वेगळा विक्रम देखील झालाय. राजने 3 चेंडू खेळलेत आणि तिन्हीच्या तिन्ही चौकार मारलेले आहेत. राजच्या बाबतीत ही उपलब्धी आहे.
तर धावसंख्या जर पाहिली तर जाताना पाहिला मी इथे दी 48 धावांवर हा धावफलक जातोय आणि षटकं संपलेली आहेत ती 4 षटकं संपतात 48 धावा धावफलकावर. पाहूया ही धावसंख्या कुठपर्यंत जाऊन थांबते. या अगोदरच्या सामन्यामध्ये 60 धावांचा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जिंकला होता. म्हणजे व्यावसायिक क्रिकेटमध्ये दोन्ही संघ बलवान आहेत, म्हणजे दोन्ही संघांची गोलंदाजी देखील तेवढीच बलवान आहे. तर पाहूया शेवटच्या षटकामध्ये काय होत आहे. गोलंदाजी मार्कवर मात्र आमंत्रित केलं जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील असणारा हा गोलंदाज अर्थातच संतोष नलावडे गोलंदाजीसाठी येतोय. ग्रामीण महाराष्ट्रातील नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूचं नक्कीच नाव आहे. संपूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर या संपूर्ण बेल्टमध्ये संतोष नलावडे एक खूप मोठं नाव आहे. परंतु आता तो दाखल झालाय ओवळे गावामध्ये अर्थातच रायगडामध्ये. हार्दिक स्वागत आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय संतोष नलावडे फलंदाजीसाठी सुनील सावरी. या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न ऑन साइडच्या दिशेने एक धाव तर पूर्ण केली जाईल. अतिशय चपळतेने क्षेत्ररक्षक तोपर्यंत एक धाव तर पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 धावांवर. क्षणाक्षणाला पारडं बदलतोय हा सामना. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज वर्चस्व गाजवतायत. राज 3 चेंडूंचा सामना केलाय आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा देखील काढलेल्या आहेत या फलंदाजाने. जवेद मॅचच्या दिशेने राज राज 3 चेंडू खेळलाय 12 धावा 3 चौकाराच्या मदतीने. तर पाहूया त्याला थांबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का संतोष नलावडेचा. एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आणि जबरदस्त क्रीडा स्पर्धेतील एक महत्वपूर्ण सामना. हो, या ठिकाणी मात्र रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. ओव्हर स्टेपिंग आणि यानंतरच्या चेंडूवर नो बॉल घोषित करतायत पंच. फ्री हिट असणार आहे. पाहूया राज आता या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतोय. धावसंख्येची 50शी गाठली जाते. अर्थातच 50 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत सुयोग स्पोर्ट दापोली संघाच्या. एका बाजूला सुयोग स्पोर्ट दापोली, दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी. या 2 बलाढ्य संघांमधील चालू असलेली लढत. म्हैसर थंडीचा कडाका बराचसा आहे, परंतु प्रेक्षकांना मॅच पाहायची आहे. व्यावसायिक क्रिकेटचा हा थरार पाहायचा आहे. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये एक दिवस मात्र बऱ्याचशा आयोजकांनी आपला राखून ठेवलाय खुल्या गटासाठी. कामोट्याची स्पर्धा देखील या पद्धतीने पाहायला मिळाली होती. आगामी कालावधीमध्ये देखील आपल्या बऱ्याचशा स्पर्धा पाहायला मिळतील. खोलवर टप्प्याचा चेंडू राजसाठी टाकला जातोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. वेग जरूर होता पहा संतोष नलावडेच्या गोलंदाजीमध्ये, कारण फ्री हिटच्या चेंडूवर केवळ म्हणजे खोलवर टप्प्याचं टाकणं चेंडू टाकणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु संतोष नलावडेकडे तो अनुभव आहे. त्याचबरोबर संतोष नलावडेने अगोदर ते कित्येकदा केलेलं देखील आहे. म्हणजे कर्नाटकातील देखील बऱ्याचशा स्पर्धा गाजून आलेला आहे खेळाडू. तर पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतोय संतोष नलावडे. सुनील आणि त्याचबरोबर सुनीलच्या बरोबरीने राज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 51 धावांवर हा धाव फलक थांबलाय. खोलवर टप्प्याचा परंतु वेगवान चेंडू या ठिकाणी पाहिला मिळाला. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला जागेवर थांबून ठेवण्यात यशस्वी झाले. स्लॉग ओव्हर्स शेवटच्या षटकामध्ये किती धावा म्हणजे किती कमी धावांमध्ये थांबवलं जाईल ते मात्र या गोलंदाजाचं यश म्हणजे फायदेशीर ठरणार आहे साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीसाठी. आणि तेच करण्याचं काम या ठिकाणी करतोय. फलंदाजांना शेवटच्या षटकामध्ये धावांपासून वंचित ठेवण्याचं काम कोण करत असेल तर ते करतायत संतोष नलावडे. हो, बिग हिट केला जातोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. संतोष नलावडेला मिळतंय यश. बाद होऊन माघारी परतावं लागेल सुनील सावरी यांना. समर्थक बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर गाडी वागणं तयाच हाय फाय आहे. वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय. इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय. इनामपुरीचा सतीश भाई. तर बाद होऊन माघारी परतावं लागतंय ते किती बोलले सुनील सावरी यांनी. परंतु नवीन फलंदाज रायगडचा एक उगवता सितारा जो देखील अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वांची मन जिंकून घेतोय विश्वजित ठाकूर. मोठ्या मॅन फ्रॉम दिगोडे. नक्कीच दिलदार आहेत, कारण त्यांनी ब्लँक चेक आपलं ज्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनाथांसाठी जो निधी या ठिकाणी उपलब्ध उभा केला जातोय त्यासाठी ब्लँक चेक देणं सोपी गोष्ट नाहीये. आणि पटून चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु एक
धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु संतोष नलावडे या ठिकाणी प्रभावित करतोय. शेवटच्या षटकात ज्या पद्धतीची गोलंदाजी संतोष नलावडेकडून केली जाते वाखाणण्याजोगती. का शेवटच्या षटक हे खास षटक असतं, ते या गोलंदाजासाठी राखून ठेवलं होतं संतोष नलावडेसाठी, आणि त्याने या षटकात जर पाहिलं तर आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजीचा नजारा जरूर सादर केलाय. धावसंख्या 51 धावांवर स्थिरावलेली आहे. केवळ 3 धावा आतापर्यंत रिव्हॉल्सर दिलेल्या आहेत. पाहूया विश्वजित ठाकूर जो षटकारासाठी स्पेशलिस्ट आहे. विश्वजित ठाकूर साठी हे मैदान स्पेशलिस्ट आहे. या मैदानावर कित्येक षटकार त्याने ठोकलेले आहेत. तर पाहूया संदीप पाटील पप्पू नवीन फलंदाज मैदानात येतील सोनारीचा. आणि अलीकडच्या कालावधीमध्ये म्हणजे मागील 2 वर्ष महेश सर पाहिलं रिव्हॉल्सर, कारण या 2 वर्षामध्ये रायगडचे असे बरेचसे खेळाडू आहेत जे मात्र खुल्या गटात दाखल झालेत. आणि नुसते दाखल झाले नाही तर खुल्या गटात चांगली कामगिरी केली आहे. रायगडचे संघ ते देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. आणि एकत्रित जर म्हणजे विश्वजित ठाकूर खबरच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव तर पूर्ण केली गेली. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का? प्रयत्न हो यस केला जातोय. प्रयत्न यशस्वी होतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. विश्वजित ठाकूर आणि संदीप पाटील पप्पू यांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 53 धावांवर. विजयासाठी 54 धावांची आवश्यकता. आपण पाहत आहोत नेक्सस ट्रॉफी प्रतापराव देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक जबरदस्त आयोजन. महेश सर. धन्यवाद चंदू शेट्टी सर. तर मी बोलतोय मंचावर हॅलो हॅलो हॅलो. तर मी ऍडव्होकेट समीर म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी साक्षी एंटरप्राइजेसचे पार्टनर सन्माननीय समीर दलवी साहेब यांच्या या ठिकाणी आपण शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं असे मी आपणास विनंती करतो. कॅमेरामॅन कॅमेरा स्टेजवर फिरवायचा. तर ऍडव्होकेट समीर म्हात्रे साहेब आमचे लाडके आयोजक, ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी समीर दलवी साहेब यांच्या या ठिकाणी शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. यानंतर मी ऍडव्होकेट समीर म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते औला ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सदस्य सन्माननीय आदरणीय प्रल्हाद हसुराम म्हात्रे यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं, ज्यांच्या माध्यमातून आत्ताच आपण बघितलं की या सिल्ड चॅरिटेबल ट्रस्ट अनाथ आश्रमासाठी 4000ची देणगी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. धन्यवाद. तर मी निलेश भोईर साहेबांचं स्वागत करण्यासाठी ऍडव्होकेट समीर म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते भोईर साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं असं मी आपणास विनंती करतो. भोईर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. ऍडव्होकेट समीर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भोईर साहेबांचं स्वागत केलं जातंय. आणि परत एकदा आपण मैदानाकडे बोलतोय चंदू शेट्टी सरांसमवेत. तर नक्कीच आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या सत्रासाठी येतो आमचे साथी समालोचक सूरज हातमुडे फ्रॉम चौक यांचा आवाज आपण ऐकाल. नेक्सस ट्रॉफी 2018 आणि शेवटची मॅच पहिल्या फेरीतील खरं तर 3 टीम क्वालिफाय झालेत. कालच्या दिवसामध्ये नेहा एंटरप्राइजेस वरचे ओळे, श्याम स्पोर्ट्स रोडपाली, बॉस फायटर ओळे आणि मागच्या मॅच मध्ये सर आपण पाहिलं की राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघ क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय झाला. या मॅच मध्ये जिंकणारी टीम त्यांच्या समवेत
क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये संघर्ष करेल. सियोक स्पोर्ट्स दापोली संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला होता. 53 धावांवरती रोखलं ते साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाला आणि 54चं टार्गेट आहे. हॅलो. तर या दरम्यान ज्यांच्याकडून आम्हाला देणगी मिळाली ते वरचेवल्याचे महेश भगत यांना विनंती असेल की या आपण मंचावर आपल्या या ठिकाणी स्वागत केलं जाईल. महेश भगत वरचेवले आपण जिथे कुठे असाल या आपण मंचावर आपल्या या ठिकाणी मी ऍडव्होकेट समीर म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते महेश भगत वरचेवले यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं असे मी आपणास विनंती करतो. कारण आपण दिलदार मनानं जी दिन जोरावर आज एवढा मोठा निधी या ठिकाणी उभा राहिलेला आहे. तर महेश भगत साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. धन्यवाद. आणि परत एकदा बोलतोय मैदानावर सूरज हातमोडे यांच्या समेत. धन्यवाद महेश म्हात्रे सर, धन्यवाद रिवॉल म्हात्रे सर, चंद्रकांतजी शेट्टे सर. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज आज आपल्याला या दुसऱ्या रात्रीमध्ये आपल्या समेत जोडला गेलात. अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच ऐकत असतो. खुल्या म्हणजे ओपनच्या मॅचेसमध्ये आज ओळे गावामध्ये विठ्ठल रखुमाई मैदानावरती आयोजित नेक्सस ट्रॉफी 2018 मध्ये पुनश्च एकदा आपण सर्वांचं स्वागत करूया. साई स्पोर्ट्स, अजनबी शैक्षणिक सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ, आर्या स्पोर्ट्स आणि अष्टविनायक स्पोर्ट्स यांच्या सहकार्यानं आदरणीय प्रतापरावजी देशमुख यांचा काल वाढदिवस झाला होता. त्याचा थाट्यामाटात या मंचावरती आपण तो साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि सूरज क्रिकेट इथेच थांबलं नाहीये तर याच मैदानावर येणाऱ्या 29, 30, 31, 31 या दिवशी अष्टविनायक स्पोर्ट्स आयोजित टुर्नामेंटचं 1 लाखाचं आयोजन केलं गेलं आहे. तुम्हा सर्वांची साथ, अनाथ गोरगरिबांना मदतीचा हात ही टॅगलाईन घेऊन एक वेगळा उपक्रम या ठिकाणी वापरला जातोय. टार्गेट आहे 54 धावांचा टार्गेट आहे. पहिला गोलंदाज आहे अंकुर सिंग, एजाज कुरेशी आणि आकाश तारेकर. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल. पहिलाच बॉल फुलटॉस, बिमरचा नो बॉलचा इशारा आलाय आणि 1 धाव या बॉलवरती घेतली जाते. फुलटॉस टाकला होता, अतिशय वेगात टाकला होता, मिस टाइम केलं पूर्णपणे एजाजला आणि पहिल्या बॉलवरती 1+1 2 धावा आल्या. धावांना चेस करत असताना, धावांचा पाठलाग करत असताना स्वतःचं, एजाजचं आणि बॅटिंग करणाऱ्या संघाचं खातं उघडलं गेलंय. साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघ यावेळेला मैदानामध्ये धावांना चेस करतोय. 30 चेंडू, आता 52 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. ज्या गोलंदाजानं बऱ्याचशा मोठमोठ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती नाचवलंय, तो गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी हिल एंड कडून सज्ज होतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये समोर आहे आकाश तारेकर. अतिशय चांगला चेंडू खेळपट्टीवरती घरंगळत राहिला, फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला आणि त्या ठिकाणी डॉटबॉलची समाप्ती झाली. खरं तर चंद्रकांतजी शेट्टे सर, तुम्ही नेहमी म्हणता की बायकर मॅन म्हणून ओळखला जाणारा हा टेनिस क्रिकेट विश्वातला खेळाडू आहे. सगळ्यात जास्त वैयक्तिक पारितोषिक स्वरूपामध्ये बाईक कोणाला मिळाले असतील तर त्या आकाशला, आणि तो आता मैदानामध्ये फलंदाजी करतोय. चांगला चेंडू हवेमध्ये, बॉलला उचललंय. त्या ठिकाणी फिल्डर फार लांबून प्रवास केला होता, उलटा जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. आकाशनं स्वतःचं खातं उघडलं आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 4. चंदू सर, विचार केला तर बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानामध्ये पाहायला मिळतंय. अंकुर, त्यानंतर मोठ्या यांची गोलंदाजी, त्याच्यासोबत 54 धावा चेस करणं म्हणजे मैदानामध्ये बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी या 2 अस्त्रांच्या दरम्यान खऱ्या अर्थानं एक युद्ध आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि घणघोर युद्ध म्हणता येईल. नक्कीच एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. म्हणजे जेवढे चांगले फलंदाज आहेत तेवढे चांगले गोलंदाज देखील आहेत. तर एक चांगली मॅच या ठिकाणी अपेक्षित आपल्याला जरूर असणार आहे. सूरज पुन्हा एकदा फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलंय. कव्हर ड्राईव्हचा हा फडका होता. आकाश खरं तर एक मॅच्युअर्ड प्लेअर आहे. आकाश, एजाज
हे मॅच्युअर्ड खेळाडू आहेत. त्यानंतर तितकाच मॅच्युअर्ड हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एकमेकांच्या सोबत बऱ्याच वेळेला खेळलेत, एकमेकांच्या विरुद्ध आज खेळतायत. मगाशी पण म्हटलं होतं की सोबत खेळतात त्यामुळे प्रत्येकाचं स्ट्रॉंग झोन, प्रत्येकाचा वीक झोन चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे चांगलं क्रिकेट या नेक्सस ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा, शॉट कव्हरचा फिल्डरनं खरं तर डाईव्ह मारली होती कॅच पकडण्यासाठी, प्रयत्न फार चांगला केला होता, परंतु चेंडू हाताला स्पर्श करून खाली पडला आणि एक धाव कंप्लीट केली गेली. ही अंकुर सिंगची ओळख आहे. सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाचा कडून नेहमीच त्याला आपण खेळत असताना पाहत असतो. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका मारू दिला नाहीये तो साक्षी एंटरप्राइजेस संघाच्या फलंदाजांना. जमिनीला घरंगळत चेंडू जातोय, खराब फिल्डिंग पाहायला मिळतेय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. पहिला चौकार येतोय आकाश तारेकरच्या बॅटमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. उमेश भोईर चिंचपाडा गावचे अतिशय चांगले गुणलेखक आम्हाला सांगतायत 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 24 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज आहे. मागच्या मॅचचा जर आपण चंदू सर विचार केला तर असंच समीकरण होतं. ट्रायडंट नवी मुंबईच्या अगेन्स्ट राधेय चिर्ले संघासाठी. आता साक्षी एंटरप्राइजेस विरुद्ध संघाला सुद्धा 24 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज आहे. अस्किंग रेट पुन्हा एकदा 11चा आहे. मोठ्या या गोलंदाजाच्या हातामध्ये षटक दिलं गेलंय. म्हणजे जितके चांगले गोलंदाज गोलंदाजी करतायत तितकेच चांगले फलंदाज त्यांच्या समोर आहे. म्हणजे मोठ्याच्या सुद्धा गोलंदाजीचा कस आता आपल्याला पाहायला मिळेल आणि आकाश आणि एजाज यांच्या फलंदाजीचा सुद्धा कस आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. सर्कलच्या आतमध्ये 8 फिल्डर आपण पाहतोय. मॅक्झिमम 3 फिल्डर बाहेर ठेवण्याची परमिशन असते पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये. 2 लाख रुपये पहिलं पारितोषिक असलेली ही स्पर्धा आहे. 1 लाख रुपये दुसरं पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी कॅश प्राइज आहे. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर याच्यासाठी आकर्षक अशा आपण ट्रॉफीज पाहतो आणि फक्त 16 संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आलाय. फील्ड प्लेस करत असताना या वेळेला पाहायला मिळतोय दोन्ही संघांमध्ये रायगड, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पुणे, अहमदनगर अशा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू आपल्याला या नेक्सस ट्रॉफी 2018 मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. नानोशी ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय वैभव पाटील यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ते गोलंदाजी करणाऱ्या सुयोग स्पोर्ट्स दापोली संघासाठी. 24 चेंडू 44 धावांची गरज आहे. रायगड मधला सर्वाधिक वेगवान गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या. ज्या मोठ्या गोलंदाजांना बऱ्याचशा फलंदाजांना नाचवलंय, बऱ्याचशा फलंदाजांची दांडी गुल केली आहे, त्याच्या हातामध्ये आता षटक दिलंय कर्णधारानं. दोन्ही आक्रमक फलंदाज त्याच्या समोर आहेत. 44 धावा डिफेंड करायचे, 44 धावा वाचवायचे. या वेळेला अगदी जोरात टाकलेला चेंडू पंचांकडे अपील केलं जात आहे. 2 पंच एकमेकाशी सल्ला मसलत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. उत्साह होता, आत्मविश्वास होता. अगदी यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू टाकला होता. एजाजलाही हा चेंडू काही समजू दिला नाही. इतकं चांगलं या ठिकाणी गोलंदाज पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या बॉलवरती आउट होते फलंदाज एजाज कुरेशी. पहिला मोठा हादरा बसतोय बॅटिंग करणाऱ्या साक्षी एंटरप्राइजेस संघाला. सचिन म्हात्रे जुई यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आले आहे. सूरज आणि मोठ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. वैभव पाटील उपसरपंच नानोशी यांच्याकडून. मानकर पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट मिळवली एजाजची आणि सगळ्यात मोठी विकेट होती. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण जातोय तर महाराष्ट्र नव्हे भारताच्या टेनिस क्रिकेट मधला सगळ्यात मोठा खेळाडू म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं तो मैदानामध्ये
हॅलो. तर सचिन म्हात्रे जो यांना मी विनंती करतो की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. सचिन म्हात्रे जो यांना विनंती असेल की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधले दोन सुपरस्टार खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना पाहायला मिळतात. एका बाजूला कृष्णा सातपुते, दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर. पहिल्याच बॉलवरती भरधाव वेगानं गोलंदाजी करत असताना वेगावरती सवारी करत असताना, तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती आकाश तारेकर. हेलिकॉप्टर पद्धतीनं खेळून काढलाय आणि या ठिकाणी कॅच घेतली जाते. बॅट्समन आल्या पावली माघारी. सूरज, प्रत्येक विकेटसाठी मोठ्याला 1000चं पारितोषिक आहे. दत्ताशेठ मुंगाजी यांच्याकडून पहिलं पारितोषिक मिळवलं 1000चं ते मोठ्यानं. आणि वैभव पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आले मोठ्यासाठी. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे हा गोलंदाज. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती एजाज कुरेशीची. दुसऱ्या बॉलवरती फुलर लेनचा बॉल होता. हेलिकॉप्टर पद्धतीनं खेळून काढलं होतं आणि लॉंग ऑन मध्ये ओंकार देसाई यांना अतिशय चांगला झेल टिपला आणि मॅच मध्ये फार मोठी विकेट गारद झाली ती साक्षी एंटरप्राइजेस संघाची. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरलाय संदीप राठोड. एजाज आणि कृष्ण बाद झाल्यानंतर मैदानामध्ये आले. त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. आकाश तारेकर वरची आता जबाबदारी वाढली गेली आहे. 22 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. मोठ्या खरं तर फार लोकप्रिय खेळाडू आहे रायगड टेनिस क्रिकेट मधला आणि या मैदानावरती सगळ्यांना आपल्या गोलंदाजीनं अक्षरशः प्रेमामध्ये पाडतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे पुन्हा एकदा. आणि नाईट रायडर्स दापोली यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल जर विकेट हॅट्रिक घेतली या गोलंदाजानं तर. या वेळेला चेंडू जातोय बॅटला स्पर्श करून पाठीमागच्या बाजूला 4 धावांसाठी. आणि या 4 धावांच्या मदतीनं कोमेजलेली धावसंख्या आता फुलली जाते. धावफलकावरती 14 धावा लागल्या गेल्यात. आकाश तारेकर याच्या बॅटला स्पर्श करून अगदी पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेला 4 धावांसाठी. नवसंजीवनी देणारा हा चौकार होता. धावसंख्येला आकार देणारा हा चौकार होता बॅटिंग करणाऱ्या संघाच्या धावफलकावरती. वेगवान गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. आज वेगळ्याच फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चंदू सर हा मोठ्या गोलंदाज, अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हॅलो. मोठ्यासाठी प्रत्येक विकेटसाठी नंद्राशेठ मुंगाजी यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे. 4 चेंडूंमध्ये फक्त त्यानं धावा खर्च केलेत 4. या वेळेला जास्त वेगात टाकलेला चेंडू टायमिंग करू दिलं नव्हतं. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर बॉलच्या मागे जातो. 1 धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये आकाशला. आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये मन जिंकली होती अंकुरनं. शेवटच्या चेंडूवरती त्यानं चौकाराचा मार जरूर खाल्ला होता. परंतु दुसऱ्या षटकामध्ये विश्वजित ठाकूर रायगडचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज या मैदानावरती एक्सप्रेस आपल्या गोलंदाजीची धार दाखवत असताना साक्षी एंटरप्राइजेस संघाविरुद्ध सुयोग स्पोर्ट्स दापोली म्हणजे सुहास म्हात्रे यांचा संघ चांगली कामगिरी करत असताना मैदानामध्ये. आणि सिंगल कंप्लीट केली गेली आहे. पॉवर प्लेची पहिली 2 षटकं संपलेत. धावफलकावरती धावा आल्यात त्या 8च्या सरासरीनं 16. पल्ला गाठायचा आहे 54 धावांचा. येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. म्हणजे जवळजवळ 12.67 धावांच्या सरासरीनं धावायचं आहे. चंद्रकांतजी, चंदू सर, जर आपण विचार केला तर या सामन्यामध्ये मोठ्यानं खऱ्या अर्थानं आपल्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम केलंय. नक्कीच चांगलं षटक म्हणावं लागेल. कारण ज्यावेळेला पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या तर दुसऱ्या षटकात केवळ 6 धावा, म्हणजे कुरकुर चांगली गोलंदाजी आहे. परंतु सूरजजी या मॅच मध्ये बरंच आपल्याला काही पाहायला मिळणार आहे. कारण खूपच लांबवरची असलेली बॅटिंग लाईनअप आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी, म्हणजे मॅच अजूनही दोलायमान आहे असं सूरजजी मी जरूर म्हणेन. नक्कीच योगेश सारखा फलंदाज
हॅलो, या ठिकाणी गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी नंदराज शेठ मुंगाजी यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे. सचिन म्हात्रे यांच्याकडून सुद्धा प्रत्येक विकेटसाठी 1000चं पारितोषिक आहे. आपण पाहतोय सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाला बराचसा या मैदानावरती खेळत असताना पाठिंबा पाहायला मिळतोय. तितकाच मोठ्या संख्येनं बॅटिंग करणाऱ्या या साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाचे देखील पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात. तिसरा गोलंदाज आहे सागर कांबळे, याचा या ठिकाणी वापर केला जातोय. एक वेगळी रणनीती या ठिकाणी अवलंबली जाते. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं पाहायला मिळतंय. फलंदाजांचा तोफखाना असलेला संघ, चंद्रकांतजी शेट्टे सरांनी मगाशी सांगितलं की फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाकडे. आता बघायचं आहे आकाश आणि फलंदाज संदीप राठोड कशा रीतीनं फलंदाजी करतायत. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. अतिशय चांगली फील्ड या ठिकाणी प्लेस केली आहे. सर्कलच्या आतमध्ये 4 फिल्डर आहेत. एक शॉट फाईन लेगला आहे, एक गलीमध्ये उभा केलाय आणि एक बॅकवर्ड पॉइंटला आहे आणि एक शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर्कलच्या बाहेर जर विचार केला तर एक थर्डमॅनला आहे, एक एक्स्ट्रा कव्हरला आहे, एक लॉंग ऑन, मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला अतिशय चांगला चेंडू सागर कांबळे या गोलंदाजाचा. खरं तर आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाल्यात. या व्यतिरिक्त एकही मोठा फटका मारू दिला नव्हता. मागच्या सत्राचा विचार केला तर थॉमस डायस या फलंदाजांना खऱ्या अर्थानं सगळ्यांना एंटरटेन केलं होतं. तशी फलंदाजी आता करावी लागणार आहे ती साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाच्या फलंदाजांना. उर्ध विकेटनं सज्ज होतोय. या वेळेला यष्टीरक्षण फार चांगलं पाहायला मिळतंय. ओंकार देसाई यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. डॉट बॉल लगातार आले 2. आता प्रेशर वाढत चाललंय फलंदाजांवरचं. मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा विजय आपल्याला पाहायला मिळाला. मुन्ना शेख नाशिकचा हा खेळाडू, त्यानं 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असताना आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलं होतं. आता तशी मॅच विनिंग बॅटिंग करावी लागेल या 2 फलंदाजांना जर नेक्सस ट्रॉफीमध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर. या वेळेला बॉलला उचललंय परंतु उंची जास्त आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत परंतु अतिशय चांगला झेल घेतला जातोय आणि मॅच मध्ये आणखीन एक विकेट जाते इनामपुरी संघाची. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये. एकच बाई आमचा चिक्या भाई होता दापोली गावामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. क्षेत्ररक्षक सुनील चावरी यांनी जर झेल पकडला तर सचिन म्हात्रे जुई यांच्याकडून 1000चं पारितोषिक या ठिकाणी सुनील चावरी याला देण्यात येणार आहे. सूरज, आपण पाहतोय नेहमी ज्या वेळेला डिंगडॉंग संघ खेळत असतो प्रत्येक 11 पुणे, त्यावेळेला त्या संघाला लीड करत असतात. परंतु या वेळेला संदेश आले होते आज लीड करण्यासाठी आणि 3 विकेट गेल्यानंतर योगेश पेणकर, नेहमी आपण सलामीना किंवा पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर यांना खेळत असताना पाहत असायचो. या वेळेला 5व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आले. 15 चेंडूंमध्ये 38 धावांची गरज आहे. आता इथून पुढे संघर्ष करावा लागणार आहे आकाश तारेकर आणि योगेश पेणकर या फलंदाजांना. सागर कांबळे यांनी खऱ्या अर्थानं आज सगळ्यांची मनं जिंकली आहेत. 2 बॉल डॉट टाकले. 3ऱ्या बॉलवरती त्यांना विकेट मिळाली आणि अतिशय चांगला झेल त्या ठिकाणी टिपला होता. थॉमस डायस बॅटिंग पण चांगली केली आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आपला 100% प्रामाणिक प्रयत्न करत असताना अतिशय चांगला बॉल फुलर लेनचा होता. हेलिकॉप्टर पद्धतीनं अक्षरशः बॉलला खोदून काढलं. बॉल जातोय अगदी समोर. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगल डबल्सनं जास्त काही इम्पॅक्ट पडणार नाहीये. जर हे धावा आणि चेंडूंमधलं अंतर आहे 14 बॉलमध्ये 37, ते कमी करण्यासाठी मोठ्या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे. जर मोठे फटके आले तर हे अंतर आहे 23चं ते कमी होईल. जर सिंगल डबल्स आल्या तर मग हे अंतर आणि बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर वाढत जाईल. आकाश अजूनही मैदानामध्ये काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही. दोन्ही चांगले बॅट्समन मैदानामध्ये आहेत. तितकाच चांगल्या दर्जाचा गोलंदाजी करतोय. या वेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन नव्हतं फटक्यामध्ये. स्क्वेअर लेग वरून बॉल गेला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत. पहिला टप्पा पडल्यानंतर बॉलला उचललं. सिंगलनं फलंदाज योगेश पेणकरनं आपलं स्वतःचं खातं उघडलंय.
योगेश पेंडकर नेहमी रायगड असेल, पुणे असेल अशा बऱ्याचशा संघांमधून खेळत असताना त्यांना आपण पाहिलं. बरेचसे रेकॉर्ड या देखील खेळाडूच्या नावावरती आहेत. परंतु सागर कांबळे रत्नागिरीचा हा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं रत्नागिरी एक्सप्रेस मैदानावरती धावत असताना कॉलला खोदून काढलाय. थॉमस त्या ठिकाणी आहे आणि मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट मैदानामध्ये गारत होती आकाश तारेकर या फलंदाजाची. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय रायगड ठाण्यामध्ये. एकच बाई आमचा चिक्या भाई होता दापोली गावामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव गाजलंय पनवेल शहरामध्ये. आमच्या चिक्या भाईचं नाव. तर विकेट साठी नाईट रायडर्स ग्रुप यांच्याकडून 3000चं पारितोषिक आहे गोलंदाजाला. मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट खरं तर साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाच्या सगळ्या पाठीराख्यांच्या नजरा ज्या खेळाडूकडून सगळ्यांना आशा होत्या तो फलंदाज आकाश तारेकर आता मैदानामध्ये बाद झालाय. थॉमसनं फार चांगला कॅच घेतला. या ओव्हरमध्ये त्यानं 2 कॅचेस घेतल्या. त्यानंतर रत्नागिरी एक्सप्रेस सागर कांबळे खऱ्या अर्थानं या स्पर्धेवरती आपली छाप सोडतोय. एकाच षटकामध्ये त्यानं धावा खर्च केल्या केवळ 2 मोठ्या फलंदाजांना त्यानं बाद केलं आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संदेश पार्टे. 18 चेंडू आणि 38ची गरज होती. आता 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा येणं गरजेचं असेल जर या नेक्सस ट्रॉफी 2018 मध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाला. आज या स्पर्धेच्या युगामध्ये भरधाव वेगानं प्रगती करणारा हा गोलंदाज आहे आणि आपल्या वेगाच्या जोरावरती पुन्हा एकदा या मॅच वरती फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम करतोय. मोठ्यानं पूर्णपणे धावांना लगाम लावलाय. मोठ्यानं धावा दिल्या होत्या 6, सागर कांबळेनं धावा दिल्या 2. या 2 गोलंदाजांनी पूर्णपणे सामन्यामध्ये आपल्या संघाचं बाजू मजबूत करण्याचं काम केलंय. ऑन साइडला खेळायचं होतं, टायमिंग करू दिलं नाही. कन्सिक्युटिव्ह दुसरा डॉट बॉल येतोय. मोठ्याची चांगली कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. दिगोडे गावचा हा सितारा आपण पाहतोय. अतिशय चांगला गोलंदाज मोठ्या आणि 8 बॉलमध्ये त्यानं आतापर्यंत धावा खर्च केलेत 6. हायवे एंड कडून सज्ज होतोय उर्दू विकेटनं. लगातार 3रा चेंडू डॉट टाकला जातोय. 9 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार येणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉलवरती बाउंड्री येणं गरजेचं आहे. कारण सुमित ढोंगडे या फलंदाजानं 8 बॉलवरती 8 चौकार मारले होते. संतोष मात्रे यांच्या नावावरती 7 चेंडूंवरती 7 चौकार मारण्याचा विक्रम आहे. आता या फलंदाजांना 9 चेंडूंवरती 9 चौकार मारावे लागतील. अतिशय चांगला चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. लगातार 4था चेंडू मॅडन टाकतोय विश्वजित ठाकूर मोठ्या. आणखीन एक बॅट्समन आउट. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ. आतापर्यंत 13 चेंडू असे आलेत की त्यावरती एकही मोठा फटका आला नाहीये. फार चांगली गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीतली दादागिरी या मैदानावरती दाखवत असताना सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाचा हा आघाडीचा गोलंदाज विश्वजित ठाकूर 4 चेंडू त्यानं लगातार डॉट टाकलेत. आता सगळ्यांच्या नजरा विश्वजित वरती आहे. या स्पर्धेतलं मडन षटक टाकणार का? लगातार 5वा चेंडू त्यानं डॉट टाकलाय. फलंदाजीसाठी संतोष नलावडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. हे देखील चांगल्या दर्जाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाजी चांगली केली होती. या वेळेला फलंदाजी चांगली करावी लागणार. 7 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. हा जर चेंडू डॉट टाकला तर या स्पर्धेमधलं पहिलं मडन षटक आपल्याला पाहायला मिळणार. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या या गोलंदाजासाठी. नेक्सस ट्रॉफी 2018 मधलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळालं ते विश्वजित ठाकूर या गोलंदाजाच्या माध्यमातून. मोठ्या यानं जे मेडल षटक टाकलं यासाठी प्रवीण मुंगाजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मोठ्यासाठी आलेलं आहे. वैभव पाटील 1000 रुपये आलेले आहेत.
या दरम्यान 24 चेंडूंचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या फक्त 18. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार. तर मोठ्या यानं जो निर्धाव षटक टाकला यासाठी ओळेगावचे उपसरपंच दत्ताशेठ मुंगाजी यांच्याकडून 2000 रुपये, महेश शेठ वरचवले यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक मोठ्यासाठी आलेलं आहे. नरेश ठोंबरे गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. आमदार चषक 2018 मध्ये त्यांची गोलंदाजी पाहिली होती. 2 षटकांमध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या फलंदाजांना त्यांना नाचवलं होतं. 4 विकेट साध्य केल्या होत्या. तोच हा गोलंदाजीसाठी आला आणि पहिला चेंडू कव्हर ड्राईव्हचा हा फटका जातोय योगेश पेणकरच्या बॅट मधून 4 धावांसाठी. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. एखादा चमत्कार या ठिकाणी झाला तर तो बॅटिंग करणाऱ्या साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाला वाचवू शकतो. 5 चेंडू आणि 32 धावांची गरज. नरेश हा यॉर्कर पद्धतीचा बॉल ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका होता. अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध जातोय. थॉमस त्या ठिकाणी आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावांच्या मदतीनं 4 चेंडू शिल्लक असतील आणि 30 धावांची गरज. रायगड एक्सप्रेस खरं तर गोलंदाजांचा तोफखाना असलेला संघ आपण म्हणू शकतो. सुयोग स्पोर्ट्स दापोली अंकुर सिंग असेल, तदनंतर विश्वजित ठाकूर असेल आणि तदनंतर हा गोलंदाज नरेश ठोंबरे. स्क्वेअर कट करायचं होतं. बॅट आणि बॉल यांचा संपर्क नाहीये, कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 3 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. खरं तर संघर्ष व्हायला हवा होता. या वेळेला शफल होऊन ऑनसाइडला बॉलला उचललं होतं. सेफली बॉल लँड झाला. कोणताही फिल्डर नव्हता. शॉर्ट फाईन लेग मध्ये सिंगल मिळाली आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज. खरं तर साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाला बऱ्याचशा मोठ्या संख्येनं प्रेक्षकांचं पाठबळ मिळालं होतं आणि जसा हा सामना एकतर्फी झाला चंदू सर, तशी प्रेक्षक या ठिकाणी जायला लागलेत. कारण आकाश असेल, तदनंतर बरेचसे फलंदाज आहेत, त्यांचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षक आले होते. त्यांची नाराजी मात्र झाली आहे आणि या वेळेला बॅट्समनच्या बॅटमधून येतोय हा षटकार. संतोष नलावडे यांच्या बॅटमधून षटकार येतोय. शेवटचा चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक असेल. 31 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 1 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची नाराजी झाली आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला लाभली होती. आपण मगाशी पाहिलं होतं 6000 पेक्षा जास्त प्रेक्षक 70-70च्या माध्यमातून हा स्पर्धा लाईव्ह पाहतात आणि या वेळेला संतोष नलावडे शेवटच्या क्षणाला आपली दर्जेदार फलंदाजी पेश करत असताना आणि हा सामना तब्बल 16 धावांनी जिंकला सुयोग स्पोर्ट्स दापोली संघानं. दापोली संघाचं मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये साक्षी